आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा आज महाराष्ट्रातील नंदुरबार येथे पोहोचली आहे। यावेळी आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी देशाचे खरे मालक हे आदिवासी आहेत। देशात जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा आदिवासी देशात होते। जंगल, जल, जमीन याचे खरे तुम्ही मालक आहात, असे राहुल गांधी यांनी आज नंदुरबार येथे आयोजित सभेत सांगितले। आज काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा नंदुरबारात आली होती। यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या मानाची होळी पेटवली। खासदार राहुल गांधी यांना आदिवासींच्या होळीचा पेहराव असलेली मोरपिसाचा मुकुट देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी राहुल गांधी यांनी जनतेला संबोधन करताना सांगितले की आदिवासी हे खरे जल, जंगल, जमीनचे मालक आहेत, परंतु भाजपावाल्यांनी त्यांना वनवासी म्हणून संबोधले। वनवासी आदिवासी म्हणजे यातील फरक म्हणजे जल, जमीनचा अधिकार ज्यांना मिळाला आहे ते आदिवासी आणि वनवासीमध्ये हा अधिकार नाहीसा होतो, म्हणून भाजपवाले आदिवासींना वनवासी म्हणून बोलतात। आदिवासींच्या सर्व जमिनी अदानी अंबानीला या सरकारने विकून दिल्या आहेत। आदिवासींना संपवण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे। मीडियाला देखील राहुल गांधी यांनी संबोधन सांगितले की ही मीडिया मोदीला विकली गेली आहे, म्हणून मीडियाला मोदी मीडिया म्हणून राहुल गांधींनी सांगितले। आज भारतातील जेवढ्याही कारखाने, कंपन्या आहेत तेथे आदिवासींचा कोणत्याच क्षेत्रात मोठा झालेला दिसणार नाही। फक्त आदिवासी कामगार म्हणूनच उपयोग केला जातो। त्याचप्रमाणे भारतातील गरीब लोकांना देखील संपवण्याचं काम हे भाजपा सरकार करीत आहे। म्हणून काँग्रेस सत्तेत आल्यावर जाती गणना करून कोणत्या समाजात किती टक्के आहेत, कोणत्या कंपन्यांमध्ये आदिवासींची किती भागीदारी आहे हे निर्णय घेईल व प्रत्येक ठिकाणी 8% भागीदारी दिली जाणार असा क्रांतिकारी निर्णय काँग्रेस सरकार घेणार आहे। जाती गणना करून एकंदरीत भारताच्या एक्सरे करण्याची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले। आदिवासींचे सर्व कायदे पारित करून आदिवासींच्या मूळ जमिनी त्यांना परत मिळतील। जमीन अधिग्रहण बिल हे काँग्रेसने आणले होते, परंतु भाजपाने बिल शिथिल केले। ते बिल आम्ही पुन्हा आणू। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी 50% आदिवासी आहे तिथे 6 शेड्यूल हा निर्णय लागू करणे म्हणजे तिथले सर्व निर्णय स्थानिक आदिवासी लोक घेतील आणि आदिवासींना त्यांचा हक्क काँग्रेस सरकार आल्यावर पुन्हा मिळेल, असे देखील राहुल गांधी यांनी सांगितले।